टिळकनगर बालविद्या मंदिर इयत्ता पहिली. विषय मराठी बालभारती. चित्रवर्णन जत्रा. पान नंबर 58-59. मुलांनो, आधीच्या व्हिडिओत आपण जत्रा चित्रवर्णन या पाठात पान नंबर 58 वरील चित्रात असणारे चित्र, फुगेवाला, कापसापासून बनवलेले प्राणी पक्षी या खेळण्याचे दुकान, आईस्क्रीमचे दुकान या चित्रांचे थोडक्यात चित्रवर्णन आपण अभ्यासलो आहोत. आता आपण जत्रा चित्रवर्णन या पाठातील पान नंबर 59 वरील चित्रात काय काय दिसत आहे ते पाहणार आहोत व चित्राचे वर्णन आपण थोडक्यात करणार आहोत. तुम्ही तुमच्या पुस्तकात लक्षपूर्वक बघा आणि ऐका. जत्रा पान नंबर 59 वरील हे चित्र आहे. या चित्रात काय काय दिसतं ते आपण अभ्यासूया. हे आहे खेळण्यातील मोटारीचे गोल चक्र. बघा, इथे एका चक्राभोवती मोटारी बसवलेल्या आहेत आणि त्या मोटारीमध्ये ही लहान छोटी मुलं बसलेली दिसत आहेत. हे साधारणपणे मेरीगो राऊंड प्रमाणेच असते. यामध्ये एका चक्राभोवती मोटारी बसवलेल्या असतात. या मोटारी गोल गोल फिरतात. यात बसून गोल गोल फिरल्यामुळे लहान मुलांना आपण स्वतः मोटार चालवण्याचा आनंद मिळतो. त्यामुळे लहान मुलांना हा खेळ खूप आवडतो. या चित्रात आई, वडील, मुलगा, मुलगी दिसत आहेत. मुलीने भिरभिरे विकत घेतले आहे तर मुलांनी फुगे विकत घेतले आहेत. हे सर्वजण जत्रेमधून फिरत आहेत आणि जत्रेचा आनंद घेत आहेत. हे कशाचे चित्र आहे? हे आहे खेळण्याचे दुकान. पहा, या चित्रामध्ये एक मुलगा खेळणी विकत घेत आहे आणि त्याच्या बाजूलाच एक मुलगा आपल्या वडिलांसोबत खेळणी विकत घेऊन निघालेला आहे. अशी खेळण्याची अनेक दुकाने आपल्याला जत्रेमध्ये पाहायला मिळतात. हा आहे खोक्यामधून चित्रांचा सिनेमा. यालाच बायोस्कोप असे म्हणतात. यामध्ये एका खोक्यामधून वेगवेगळ्या प्रकारची चित्रे सलगपणे दाखवली जातात. ही चित्रे वेगाने डोळ्यासमोरून जात असल्यामुळे मुलांना एक सिनेमा पाहिल्याचा आनंद मिळतो. अशा प्रकारचा बायोस्कोप जत्रेमध्ये पाहायला मिळतो. लहान मुलांना हा जत्रेतील सिनेमा खूप आवडतो. अगदी कमी पैशामध्ये सिनेमा पाहिल्याचा आनंद मुलांना या बायोस्कोपमधून मिळतो. हा आहे आकाश पाळणा. यामध्ये एका मोठ्या चक्रासभोवती पाळणे जोडलेली असतात. त्या पाळण्यात बसून गोल गोल फिरतात. पाळणा खालून वर जात असताना आकाशात गेल्याचा भास होतो, म्हणून या पाळण्याला आकाश पाळणा असे म्हणतात. अशा आकाश पाळण्यात बसण्यास लहान मुलांसोबतच मोठ्या व्यक्तींनाही आवडते. प्रत्येक जत्रेत अशा प्रकारचे आकाश पाळणे आपल्याला हमखास पाहायला मिळतात. हा आहे सर्कशीचा तंबू. जत्रेमध्ये अशा प्रकारचे सर्कशी आपल्याला पाहायला मिळते. या सर्कसमध्ये कसरतपटू, विदूषक, प्राणी यांचे अगदी धाडसी व कौशल्यपूर्ण वेगवेगळ्या प्रकारची खेळ पाहायला मिळतात. म्हणूनच अशी ही सर्कस पाहायला सर्वांनाच आवडते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पान नंबर 59 वरील जत्रेच्या चित्रांचे वर्णन केले. चित्रवर्णन कसे करावे याचा एक नमुना आता आपल्यासमोर सादर केला. अशा प्रकारे आपण पान नंबर 58 व 59 वरील चित्रांचे तुमच्या शब्दात वर्णन करायचे आहे आणि हे वर्णन तुम्ही तुमच्या आई-वडिलांना सांगायचे आहे. धन्यवाद. आता इथे चित्र आहे, षटकोन आहे. षटकोन इथे दिलेला आहे. षटकोन
षटकोन इथे लिहायचं आहे आणि म्हणायचं आहे. पुस्तकात हे लिहा आणि म्हणा. शचे शब्द लिही वाच. आता श असणारे शब्द लिहायचे आहेत आणि वाचायचं आहे. पुस्तकात विशेष हे शब्द लिहून दिलेला आहे आणि पुढे हे तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. खुश, षटकोन, औषध, दोष, घोषणा, दूषित अशा पद्धतीने तुम्ही पुस्तकात लिहा आणि वहीतही लिहा. अभ्यास आहे, घरचा अभ्यास. प्रश्न पहिला आहे, श असणारे शब्द लिहा. शब्दामध्ये श येणारे आणि काही शब्द तुम्हाला इथे लिहायचे आहेत. प्रश्न दुसरा आहे, ढ ने सुरू होणारे शब्द लिहा. प्रश्न तिसरा आहे, श ने सुरू होणारे शब्द लिहा. प्रश्न चौथा आहे, ठ असणारे शब्द लिहा. प्रश्न पाचवा आहे, ट ने सुरू होणारे शब्द लिहा. हा अभ्यास तुम्हाला लिहायचा आहे मराठीच्या वहीत. हे शब्द सगळे लिहा आणि सराव करा आणि पुस्तकातही सोडवा. धन्यवाद.